नागपुरातील पारडी शिवारामध्ये बिबट्याचा धुमाकूळ दिसून येतोय। वन विभागाकडून बिबट्याचं रेस्क्यू करण्यात आलं। पहाटे 2 ते 3 जणांवर या बिबट्यानं हल्ला केल्याची माहिती आहे। मागच्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बिबट पकडण्याचा राज्य शासनाने एक विक्रम केलेला आहे। शेवटी लोकसंख्या विस्फोट ही एक मोठा प्रश्न जनावरांसाठी देखील झालेला आहे। वाघ आणि बिबट हे इतक्या मोठ्या संख्येने वाढलेले आहे की आता मनुष्य जीवनावर एक खूप मोठं संकट ओढावलेलं आहे आणि त्यामुळे काल सभागृहात या विषयावर सविस्तर चर्चा झाली। माननीय मंत्री वनमंत्री यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलं की आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे। वॉल आणि तार कंपाऊंड जेणेकरून ते त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडणार नाही, मानवी वस्तीत घुसणार नाही। शिवनगर परिसरात बिबट्याचा हल्ला आहे। 6 ते 7 वस्तीतील नागरिकांना या बिबट्यानं जखमी केले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। वन विभागाचे बिबट्यांच्या हल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेला आहे। आता कृष्णा खोपडे विधानसभेत या संदर्भात आवाज उठवणार आहेत। तर पारडी शिवारामध्ये बिबट्याचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। यावेळी हा बिबट्याला वन विभागानं आपल्या ताब्यात घेतलंय। हम बता रहे, हम सब देख रहे थे, जनता तो आवाज मारा तो हम निकल के देखे तो हम बच्ची पकड़ के वहीं पे खड़े थे बालकनी पे। तो आया और एक भाभी था वो, उसके साथ पहले उसको दबोचा, आया छत से कूद के नीचे और उसके बाद उसको दबोचा तो मैं अपना रूम बच्ची पकड़ के भाग रहा था। कितने बजे ये सब हुआ? 6:30 बजे का बात है ये। 6:30 बजे मैं अपना रूम पे जा रहा था तो वो भी मेरे पीछे पीछे जाए। मेरे रूम पे दरवाजा बंद करने नहीं दिया और डायरेक्ट रूम पे घुस गया और हमला करना चालू कर दिया। मैं घर के अपने दरवाजे के पास रोड पे खड़ा था। फिर वो जो मैदान जो पर्दा टीन का झोपड़ा बना है कमाने वाले के लिए, उधर से सलांग मार के आने के बाद मेरे को हमला किया तो पंजा मारने का पंजा मारा तो मैं उससे बेहाद होकर एक हाथ मारा उसको, तो मेरे को छोड़ के मेरे बाजू वाले के यहाँ घुसा तो एक भाई को जख्मी है, इधर मार लगा और एक को पूरा कान को पंजा मार दिए। अब भवानी हॉस्पिटल में मेरा इलाज चल रहा है। या विधानसभा क्षेत्रातले आमदार कृष्णा खोपडे काय सांगाल? एकंदरीत मोठ्या बिबट्याची संख्या वाढलेली आहे नागपुरात। काय आपण या आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे, काय आपण प्रश्न मांडणार आहे या संदर्भात? नाही, बिबट्या आमच्या हा भांडेवाडी भागामध्ये 15 दिवस अगोदर आला होता। वरच्या मजल्यावर चढला, त्यानं कोणाला हानी नाही पोहोचवली, कोणाला हात बी नाही लावला। पोलीस डिपार्टमेंटनं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत करून पूर्ण त्याला सुरक्षित त्या ठिकाणी काढलं। आणि 15 दिवसापासून सगळे मीडियामध्ये हे सुरू होतं का बिबट्या पुन्हा हा भांडेवाडी, वाठोडा, भरतवाडा, पुनापूर, पालडी या भागामध्ये कुठंतरी तो दिसत आहे। मोबाईलवर बी ते प्रकरण येत होतं। प्राईम मिनिस्टर आवाज योजनेमध्ये बी बिबट्या झलकला आहे। आणि आज काल मी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित बी केला होता का बाय हा बिबट्या इकडल्या भागामध्ये कुठंतरी लोकांना दिसून राहिला, या संदर्भात तत्काळ कारवाई करावी। आज सकाळी पुन्हा ही घटना घडली। आमचे दीपक वाडी बसवेंनी मला पायठ्याला फोन केला का बिबट्या पुनापूरच्या एका घरामध्ये पुन्हा घुसलेला आहे। मी संबंधित अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला फोन केला का ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी यावा। पोलीस डिपार्टमेंट आला, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आले आणि त्या बिबट्याला त्या ठिकाणी त्यांनी पकडला आहे। परंतु पुन्हा बिबट्या या भागामध्ये येऊ नये, कारण ग्रामीण भाग हा जंगलचा भाग राहते आणि खुला भाग राहते आणि तिथून हा बिबट्या वारंवार या ठिकाणी येता। सरकारने या ठिकाणी परमानंट व्यवस्था करावी, कारण आज बिबट्याने 7 लोकांना जखमी केला। ते 7ही भवानी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी भरती करण्यात आला। त्यांचा इलाज बी शासनाच्या वतीने होईल। परंतु हे वारंवार घडणारी घटना ही योग्य नाही आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनं याच्यामध्ये कुठेतरी गंभीरता दाखवावी। कॅमेरामन दीपसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर पारडी शिवारामध्ये बिबट्याचं हे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। तर या बिबट्याचा रेस्क्यू करतानाचा हा सर्व थरार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे। सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान या बिबट्यानं या नागरी वस्तीमध्ये
प्रवेश केला आणि त्यानंतर वनविभागाला तात्काळ या सगळ्याची माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला रेस्क्यू केलंय.